नमस्कार, राम राम। आज आपण हान्विका ऑर्गॅनिक इनोव्हेशन प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद या कंपनीच्या वतीनं बर्दापूर अनिलराव देवकते यांच्या टरबूज, मिरची आणि ऊस या प्लॉटवर आहेत। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक बीड जिल्ह्याचं खूप मोठं नेतृत्व व्यंकटजी चामनर सर यांचं या ठिकाणी आगमन आहे। विशेष या ठिकाणी व्हिडिओ काढायचं जे कारण आहे सर, आपल्या शेतकऱ्यांना एक जाणून द्यायचं आहे की आंतरपीक म्हणजे काय। या ठिकाणी ज्वलंत उदाहरण आहे, त्यांनी टरबूज लावले, एकच मल्चिंग आहे, ऊस लावलाय आणि मध्ये मिरची पण आहे। म्हणजे 2 एकरचा प्लॉट आहे। या ठिकाणी बघू शकता आपण 2 एकरच्या प्लॉटमध्ये टरबूज, ऊस आणि मिरची हे मला वाटतं मी आजपर्यंत एवढं फिरत असताना असे शेतकरी आहेत किंवा खूप छान वाटलं सर मला। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की बाबा कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त कसं उत्पादन निघेल तर याच्यावर आपल्याला भर देणं गरजेचं आहे। खरंच आहे, कारण मोगम शेती करून उपयोग नाही। बघा आता ऊसाचं, अनिलराव तुमचं काय मत आहे, थोडंसं तुम्ही सांगा शेतकऱ्यांना, तुमचं मार्गदर्शन करा थोडं। माझं तर मार्गदर्शन म्हणजे मी एवढं नाही, तुम्ही किती वर्षापासून घेता असं? हे माझं तिसरं पीक आहे सर। बरं, तुम्हाला सक्सेसफुल वाटलं पूर्ण? हो 100%। ऊस किती निघतं तुम्हाला एकरीमध्ये, 2 एकरमध्ये? 55-60 ॲव्हरेज येते सर। एकरी हो, म्हणजे जवळपास 110 टन ऊस पण निघतो त्याला 2 एकरमध्ये। आणि टरबूज किती टन निघाला तुम्हाला? आपण 30 ॲव्हरेज काढले सर। 30चा ॲव्हरेज म्हणजे 60 टन तुम्हाला टरबूज पण निघाले। आणि आता मिरची पण आहे। हो सर हे खूप मोठं उदाहरण आहे आपल्या जवळचं। असं उदाहरण मला वाटतं कमी ठिकाणी बघायला भेटतं, कारण आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना हां, एवढी छान टेक्निक आपण या ठिकाणी केलेली आहे। अनिलराव तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। आणि आपण सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो की असं आपण आंतरपीक घेऊन आपल्या उत्पादनामध्ये मोठ्यात मोठी वाढ करावी। 2 मिनटं आदरणीय सरांना विनंती करतो की आपलंही 2 मिनटं सर, तुम्ही बी खूप मोठे आता सर्व तिकडचं तर तुम्हाला खूप मोठा आहे वैभव। सरांची पण इथे या ठिकाणी चांगली शेती आहे, एक 10 एकर शेती सरांनी घेतलेली आहे। त्याच्यामध्ये सर बी एक प्रगतशील शेतकरी म्हणून येणाऱ्या काळामध्ये सरांचंही नाव मोठं होणार आहे। सर आपण 2 शब्द बोला। खरं तर अनिल देवकते आणि सुनील देवकते यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांची जी मेहनत आहे, बरं, सकाळी 5:30 पासून संध्याकाळी 11 पर्यंत, बरं, म्हणजे शेतकरी होणं हे सोपं काम नाही। बरोबर, आणि शेतकरी झाल्याच्या नंतर मग केलं तर शेती तशीच करावी लागते। राईट। आणि मागच्या 3-4 वर्षापासून आंतरपीक पद्धतीनं जे अनिलनं इकडं जे पायंडा पाडलाय ते त्याचं बघून ह्या गावामध्ये काही शेतकऱ्यांनी ते सुरू केले। बरोबर, आणि आजकाल शेतीचं क्षेत्र हे कमी झालंय बरोबर। आणि आंतरपिकामुळं आता हे तिप्पट क्षेत्र झालं। तिप्पट म्हणजे 2 एकरच्या ऐवजी हे 6 एकर झालं। येस येस, 100%। म्हणजे 2 एकर मिरची झाली, 2 एकर टरबूज झाला आणि 2 एकर ऊस झाला। ऊस झाला। मग अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी व्यवस्थित नियोजन केलं आणि एकाच खर्चात 3 पिकं आहेत, येस म्हणजे तोच खत ऊसाला पण आहे, मिरचीला पण आहे आणि टरबूजाला पण आहे। येस येस येस, फवारणी पण तिन्ही पिकाला एकाच वेळी व्हायला लागली। 100%। आणि म्हणून श्रम कमी, खर्चाचं प्रमाण सुद्धा कमी 100%। आणि उत्पादन 3 टप्प्यात मिळणार आहे। सुरुवातीला टरबूज येणार आहेत, जवळजवळ 1 महिन्यामध्ये टरबूजाचं उत्पन्न सुरू होईल, त्यानंतर 1 महिन्याने मिरची सुरू होईल आणि मग पुढच्या वर्षी ऊसाचं उत्पादन निघेल। अशा पद्धतीनं जर शेतकऱ्यांनी नियोजन केलं तर शेतकरी हा कायम समृद्धच होऊ शकतो। 100%। आणि म्हणून शेतकरी बांधवांना आमची विनंती आहे की आपण सगळ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरणं आणि योग्य ज्यांनी ॲग्रीमध्ये किंवा कृषी क्षेत्रामध्ये पदव्या मिळवल्यात, शिक्षण घेतलंय, अशा लोकांच्या सहकार्यानं आणि संपर्कानं, मार्गदर्शनानं जर शेती केली 100%। तर अनिल देवकते सारखी एक आदर्श शेती आपल्याला करता येऊ शकते, अशीच अपेक्षा या ठिकाणी आहे। खूप खूप धन्यवाद सर। अनिलराव तुमचाही खूप खूप धन्यवाद। तरी सर्व शेतकरी सर असा आदर्श घेतील एवढी अपेक्षा करतो आणि धन्यवाद। थँक्यू।